न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात लाटकर आणि क्षीरसागर समर्थक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। राखीव असलेल्या ईव्हीएम मशीनची गाडी नागरिकांनी फोडली असून गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा दावा केला जातोय। सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील पानवडोद बुद्रुक येथे मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान करण्यासाठी मतदात्यांनी मोठी गर्दी केली होती। महाविकास आघाडीला सगळीकडेच अतिशय पोषक वातावरण आहे। 23 तारखेला महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही असा दावा मालोजीराजे छत्रपती यांनी केलाय। मधुरिमाराजे छत्रपती यांनी मतदानाचा अधिकार बजावला असून यावेळी महायुती सरकारला लोक कंटाळले आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास बोलताना त्यांनी व्यक्त केलाय। मतदान प्रक्रिया पार पडताच सोलापुरात एमआयएमच्या ऑफिस समोर जल्लोष साजरा करण्यात आला असून सोलापुरातील किडवाई चौक परिसरात एमआयएम कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू होता। येवल्यात छगन भुजबळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे हे दोघेही एकाच वेळी मतदार केंद्रावर आमने सामने आले असता समर्थकांनी आपापल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली। सुनील तटकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला असून शेवटच्या फेरीत हा हक्क बजावण्यात आलाय। शासकीय यंत्रणांबरोबरच उमेदवारांचेही आमच्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार भिवंडीतील तृतीयपंथीयांनी केली आहे। उबाटा उमेदवार केदार दिघे यांच्या विरोधात कोपरीत दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। मतदानाची वेळ संपायला अवघा 10 मिनिटं वेळ बाकी असताना मतदारांनी मतदान केंद्रावर तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि ज्योतिका गायकवाड यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। दुपारनंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढली असून उत्तर सदर बाजार परिसरात लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला असून यावेळी बोलताना संपूर्ण महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी चांगलं वातावरण आहे असा दावा त्यांनी यावेळी केलाय। कोल्हापूरचे पालकमंत्री आणि कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला असून तर यावेळी बोलताना त्यांनी मतदारसंघात हसन मुश्रीफांची लाट असल्याचं सांगितलंय। महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित सिंग घाटगे यांनी शिंदेवाडी तालुका कागल येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावलाय। कोल्हापूर उत्तरचे महायुती शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिका येथील मतदान केंद्रावर पत्नी वैशाली क्षीरसागर यांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावला। तर नाना पटोले यांनी साकोली तालुक्यातील ग्राम सुकली येथे त्यांच्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावलाय। महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराते यांनी सहपत्नी मतदानाचा हक्क मतदान केंद्रावर जाऊन बजावला आहे। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।